नमस्कार. बांगलादेशात जे अराजक पसरलं आणि ज्याच्यामुळे सत्ता पालट होऊन शेख हसीना यांना बांगलादेश सोडावा लागला आणि भारतात आश्रय घ्यायला लावला, त्या ठिकाणी एक चांगली गोष्ट घडली. तिथल्या स्टुडंट युनियनने की ज्यांनी हा उठाव घडून आणला होता, त्यांनी अशी मागणी केली की नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूसला पंतप्रधान पद द्यावं आणि त्या पद्धतीने तिथले विरोधी पक्ष, त्यानंतर मिलिटरीने आणि इतर राजकीय ज्याही काही व्यक्ती होत्या की ज्यांचा सहभाग राजकारणात आणि त्या देशाच्या वेगवेगळ्या कामकाजावर पडत असतो, त्यांनी ह्या गोष्टीला मान्यता देत मोहम्मद युनूसला अंतरिम सरकारचे पंतप्रधान म्हणून मान्यता दिली. आणि ही गोष्ट फार चांगली झाली, कारण मित्रहो, मोहम्मद युनूस हे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ आणि त्यांची ग्रामीण बँकेची योजना, ज्यामुळे तिथल्या गरीब लोकांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य भेटून एक उद्योगधंदा त्यांना स्थिर स्थावर होता आलं आणि त्या समाजाची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. यासाठी मोहम्मद युनूस बांगलादेशमध्ये ओळखले जातात आणि याच कामासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. ते अर्थतज्ज्ञ असून ते देशाची उत्तम काळजी घेऊ शकतील असं नेतृत्व असल्यामुळे स्टुडंट युनियनने त्यांना आग्रहाने बोलवलं आणि त्यांच्यावर विश्वास दाखवला. ही फार चांगली गोष्ट झाली, कारण जर जेलमध्ये असणाऱ्या विरोधी पक्षनेत्या खालिदा जिया ह्या जर पंतप्रधान झाल्या असत्या तर कट्टरवाद अधिकच वाढला असता आणि अल्पसंख्याकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला असता. पण एक अभ्यासू, अर्थतज्ज्ञ आणि प्रगल्भ विचार करणारे असे मोहम्मद युनूस त्या ठिकाणी जर पंतप्रधान झाले तर लवकरच त्या देशात शांती स्थापन होईल आणि दंगली थांबतील व व्यवस्थित कारभाराला सुरुवात होईल. जरी ते 3 महिन्यासाठी असले आणि 3 महिन्यात निवडणुका होत असल्या तरीसुद्धा त्यांना तो देश स्थिरस्थावर करण्यासाठी बऱ्यापैकी वेळ मिळेल आणि तेवढ्या वेळात ते कमीत कमी त्या देशामध्ये ज्या पद्धतीने आज अराजक आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतील व शांतता स्थापन करतील. पण त्यांनासुद्धा बऱ्याच गोष्टी सामोऱ्या जावं लागेल. पहिली गोष्ट, शांती बहाल करावं लागेल, कानून व्यवस्था आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल की स्टुडंट युनियनची जी मागणी आहे ती मागणी त्यांना तात्काळ मान्य करावं लागेल आणि ज्या कारणामुळे हे सगळं घडलं ते जे आरक्षणचा जो कायदा आहे तो कायदा त्यांना मागे घ्यावा लागेल. तसंच अर्थव्यवस्था मूळ पटरीवर आणून महागाई कमी करण्याचा त्यांना प्रयत्न करावा लागेल. आयात निर्यात धोरण त्यांना व्यवस्थित ठेवून, कारण बांगलादेशमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कपडा उद्योग हा मोठ्या प्रमाणात आहे, त्या उद्योगाला परत चालना देण्यासाठी आणि तो उद्योग परत भरभराट येण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल. तसंच त्यांना फौजाकडनं आणि विरोधी पक्षाकडनं किती समर्थन मिळतं, किती पाठिंबा मिळतो याच्यावर बी त्यांचं कामकाज अवलंबून राहील. कारण खालिदा जिया ह्या पाक समर्थक मानल्या जातात व इस्लामच्या कट्टरवादी नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे, किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांना सहजासहजी कामकाज करू देतील असं वाटत नाही. पण तरीही बांगलादेशच्या विद्यार्थ्यांनी जो निर्णय घेतला आणि त्या देशातल्या राजकीय लोकांनी त्याला संमती दिली, ही गोष्ट फार चांगली झाली आणि ती महत्त्वाची म्हणजे भारतासाठी खूप गरजेची आहे. कारण भारतीय विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यासाला गेलेले आहेत. तसंच त्यांनी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये डिग्रीसाठी ॲडमिशन घेतलेले आहेत. ते विद्यार्थी सुखरूप राहतील आणि तिथला हिंदू समाजाला सुद्धा बराचसा दिलासा मिळेल. कट्टरवाद्यापासून त्यांची सुटका होईल आणि तो देश पण सुरळीत उभा राहील अशी अपेक्षा आपण मोहम्मद युनूस यांच्याकडून आणि बांगलादेशी नागरिकांकडून करूया. नमस्कार.